हॅलो फ्रेंड्स, मी गजानन सैरिसे आपलं सर्वांचं ॲप्टॅट एज्युटेक करिअर डिझाईन अकॅडमी अमरावती या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत करतो. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे जिओग्राफी. जिओग्राफी म्हणजे भूगोल या विषयामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि काही प्रमाणात जगाचा प्राकृतिक भूगोल हा प्रत्येक एक्झामला विचारला जातो. ठीक आहे. सरळ सेवेपासून तर MPSCमध्ये घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा एक्झामपर्यंत आपल्याला हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून या विषयाची आपल्याला संपूर्ण जी तयारी आहे ते बेसिक टू टॉप, ठीक आहे, बेसिक टू ॲडव्हान्स या पद्धतीने करायची आहे. म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे तो मुद्दामून महाराष्ट्राच्या एकूण महाराष्ट्रामध्ये असलेले जे एकूण जिल्हे आहेत ते त्या या टॉपिकपासून आपण सुरुवात करत आहोत. महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती? आता सर्वच विद्यार्थ्यांना हे माहिती आहे, तरी मुद्दामून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचं काय कारण? बरोबर, फक्त जिल्हे किती तर 36 एवढंच त्याचं उत्तर नाही आहे. ठीक आहे. तर किंवा असेच प्रश्न तुम्हाला ऑनलाईन येणार नाही आहेत, तर जिल्ह्यात संदर्भात आपल्याला खूप महत्त्वाचे प्रश्न काही विचारले जातात. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला तेच पाहायचं आहे आणि लेक्चर खूप लेंदी नाही राहणार आहे. तुमचं खूप जास्त 10 ते 15 मिनिटाचं हे लेक्चर राहणार आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये असलेल्या 36 जिल्ह्यांची इत्थंभूत माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिला प्रश्न की महाराष्ट्र भारतातील एक राज्य आहे. भारताच्या पश्चिमेकडे असलेलं एक राज्य आहे. ठीक आहे. किंवा काही पुस्तकांमध्ये तुम्हाला दक्षिणेकडील राज्य म्हणून सुद्धा महाराष्ट्राचा उल्लेख झालेला आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये, ठीक आहे, ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960ला, स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते. आणि आता जर पाहिलं आपण 2024, ठीक आहे, तर आता जर पाहिलं तर शेवटचा जो जिल्हा तयार झालेला आहे तो 1 ऑगस्ट 2014ला तयार झालेला आहे. ठीक आहे. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सध्या 10 नवीन जिल्हे तयार झालेले आहेत. म्हणजेच आता जर तुम्हाला प्रश्न आला की महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती, तर एकूण जिल्हे किती आहे, तर 36 जिल्हे आहेत, 36 डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. ओके. तर महाराष्ट्रामध्ये आपला हा महाराष्ट्राचा नकाशा आहे, हा ब्लँक नकाशा मुद्दामून तुमच्यासमोर ठेवलेला आहे. ठीक आहे. तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं प्राकृतिकदृष्ट्या किती भाग पडतात, तर 3 भाग पडतात: कोकण, पर्वत आणि पठार. ठीक आहे. कोकण, पर्वत आणि पठार हा जो याच इकडला जो भाग दिसते आपल्याला, तर हा सर्व भाग जर पाहिला तर कोकण म्हणतात याला. ठीक आहे. ज्यामध्ये पालघर, ठाणे, त्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे एकूण किती 7 जिल्हे येतात. बरोबर आहे. त्यानंतर कोकणाला लागूनच काय आहे, सह्याद्री पर्वत आहे. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत, ठीक आहे, भारतामध्ये त्याला पश्चिम घाट आपण असं म्हणतो, 1600 किलोमीटर लांब असा पसरलेला. ठीक आहे. त्यानंतर एक जो खूप मोठा पार्ट आहे तो म्हणजे कोणता, महाराष्ट्राचे पठार. मग महाराष्ट्राचे पठार यावर खूप साऱ्या आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळतात. ठीक आहे. गोदावरी, भीमा आणि कृष्णा यासारख्या मोठमोठ्या नद्या. ठीक आहे. इकडे विदर्भामध्ये जर आलं तर वैनगंगा, पैनगंगा, ठीक आहे, अशा प्रकारच्या नद्या आपल्या नदी प्रणाली पाहायला भेटतात. काही टेकड्या पाहायला भेटतात. असा वैशिष्ट्यपूर्ण आपला महाराष्ट्र, विविधतेने नटलेला आपला महाराष्ट्र आपल्याला अभ्यासायचा आहे. ठीक आहे. तर अतिशय बेसिक टॉपिकपासून आपण सुरुवात करूया आणि डेली लेक्चरमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती महाराष्ट्र संदर्भात या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. तर बघूया. बघा, आजचा जो टॉपिक आहे आपला, महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती, तर 36 जिल्हे आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत, 36 जिल्हे आहेत. सर्व विद्यार्थ्यांसाठी इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. म्हणून व्यवस्थित ऐकायची आहे. ज्यांना माहीत असेल त्यांनी सुद्धा पाहायचं आहे. ठीक आहे. कारण काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या लेक्चरमध्ये मिळणार आहेत. ओके. चला, तर आपण सर्वात पहिले काय पाहणार आहे पहा, की महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती. ठीक आहे. आता तुम्हाला इथं लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती, तर 6 आहेत. किती आहेत, 6. ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली होती 1 मे 1960ला, त्यावेळेस प्रशासकीय विभाग किती होते, 4. आता किती आहे, 6. 2 वाढलेत. म्हणजे अशी माहिती आपल्याला म्हणजे काय करायचं आहे की तुलना करायची आहे 1 मे 1960 आणि आजची डेट. म्हणजेच ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये राज्य किती होते, ठीक आहे, सॉरी, महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती होते, महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग किती होते, महाराष्ट्रामध्ये तालुके किती होते आणि आज किती आहे, असा तुलनात्मक जर अभ्यास केला तर काही प्रश्न आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येईल. ओके. तर महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती, ठीक आहे, तर एक आहे कोकण प्रशासकीय विभाग. ठीक आहे. हा जो भाग दिसतो आहे तुम्हाला, तर हा काय झाला तुमचा कोकण प्रशासकीय विभाग. ठीक आहे. दुसरा जर आपण या ठिकाणी प्रशासकीय विभाग पाहतो तर एक आहे पुणे प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभाग, बरोबर आहे, हा आहे पुणे प्रशासकीय विभाग. हा दिसत आहे तुम्हाला, बरोबर आहे. ठीक आहे. नंतर जिल्ह्यांसंदर्भात आपण डिस्कस करूया. नंतर येतो एक नाशिक प्रशासकीय विभाग. मग नाशिक प्रशासकीय विभाग त्याच्यामध्ये एकूण जिल्हे किती, असे तुम्हाला प्रश्न खूप सारे विचारले जातात. ठीक आहे. मग नाशिक प्रशासकीय विभागामध्ये हा आहे अहमदनगर आहे, नाशिक आहे,
धुळे नंदुरबार आहे आणि जळगाव आहे, बरोबर आहे. म्हणजे हा सर्व जो भाग येतो, ठीक आहे, तर हा काय आहे तुमचा नाशिक प्रशासकीय विभाग, बरोबर. त्यानंतर आणखी राहिले आपले प्रशासकीय विभाग, बरोबर. तर एक प्रशासकीय विभाग कोणता येतो आपला मराठवाडा, बरोबर आहे. मराठवाडा किंवा त्यालाच आपण काय म्हणतो औरंगाबाद आतापर्यंत म्हणत होतो आपण, आता संभाजीनगर प्रशासकीय विभाग म्हणून त्याला ओळखलं जाते, बरोबर आहे. तर हा आहे तुमचा संभाजीनगर प्रशासकीय विभाग, बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे मॅप वाईज सांगण्याच्या मागचं खूप मोठं एक कारण आहे, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. कारण मॅपनुसार आपण खूप चांगला अभ्यास करू शकतो, बरोबर. त्यानंतर आहे तुमचा विदर्भ, आणि विदर्भामध्ये दोन प्रशासकीय विभाग आहेत, ठीक आहे. एक म्हणजे हा येतो अमरावती, ठीक आहे, अमरावती येतो, अमरावती प्रशासकीय विभाग, बरोबर. आणि राहिलेला राईट साईडचा जो आहे तो येतो नागपूर प्रशासकीय विभाग, ठीक आहे. म्हणजे नागपूर प्रशासकीय विभाग तुम्हाला इथं पाहायला मिळतो, बरोबर. हा आहे नागपूर प्रशासकीय विभाग, ओके. तर असे महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहे? 6 प्रशासकीय विभाग आहे. आता 6 प्रशासकीय विभाग जर आपण पाहतो, त्याच्यामध्ये जिल्ह्यावाईज आपण काय करू शकतो, याला डिवाईड करू शकतो. किंवा महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे कसे लक्षात ठेवायचे, बरोबर आहे. तर प्रशासकीय विभागानुसार तुम्ही या जिल्ह्यांना लक्षात ठेवू शकता. येत आहे लक्षात? आता याच्यामध्ये आपण सर्व जिल्ह्यावाईज काय करणार आहे, प्रशासकीय विभागावाईज जिल्हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ठीक आहे. तर प्रशासकीय विभागानुसार जर जिल्हे आपण इथे पाहतो, तर इथं तुमच्या लक्षात येईल की सर्वात पहिले कोकण प्रशासकीय विभाग जो आहे, तर कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्हे किती, त्याचं उत्तर किती पाहिजे आपल्याला? 7. कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे, तर किती आहेत? 7 जिल्हे आहेत. कोकण प्रशासकीय विभागातील सर्वात उत्तरेकडचा जिल्हा कोणता? पालघर जिल्हा आहे, पालघर. पालघर त्याच्या दक्षिणेकडे ठाणे, ठाणेच्या खाली जर पाहिलं आपण, हा रायगड दिसतो तुम्हाला, ठीक आहे. स्वराज्याची राजधानी रायगड, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी कोणती बनवली होती? रायगड. पहिले कोणती होती? राजगड, ठीक आहे. त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर कोणता आहे? रत्नागिरी. आणि सर्वात खाली कोणता येतो? सिंधुदुर्ग, ठीक आहे. कोणता येतो? सिंधुदुर्ग, बरोबर. आणि कोकण किनारपट्टीमध्येच काय दिसते तुम्हाला इथं? मुंबई उपनगर आणि मुंबई शहर, असे दोन छोटे छोटे जिल्हे या ठिकाणी दिसत आहे. महाराष्ट्रातील सर्वात लहान क्षेत्रफळाने असलेला जिल्हा कोणता? मुंबई शहर. 157 चौरस किलोमीटर एवढं या मुंबई शहराचं काय आहे? क्षेत्रफळ आहे, ठीक आहे. मग इथं लक्षात ठेवायचं मुंबई उपनगर, ठीक आहे, आणि मुंबई शहर. मुंबई उपनगर आणि मुंबई शहर, ठीक आहे. हे दोन्ही लक्षात ठेवायचे आपल्याला. म्हणजे आता कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्हे किती? 7. कोणकोणते आहेत? तर पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, ठीक आहे. मग त्याच्यावर क्वेश्चन, कोकणामध्ये सर्वात उत्तरेकडे कोणता जिल्हा आहे? पालघर जिल्हा. सर्वात दक्षिणेकडे कोणता जिल्हा आहे? सिंधुदुर्ग जिल्हा, ठीक आहे. तर हे असे ओव्हरऑल जिल्ह्यासंदर्भात प्रश्न तुम्हाला विचारला जातात, ठीक आहे. त्यानंतर दुसरा जर प्रशासकीय विभाग आपण पाहतो, तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल एक पुणे प्रशासकीय विभाग आहे, ठीक आहे. पुणे प्रशासकीय, आपण डावीकडून उजवीकडे जाणार आहे, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? 5 जिल्हे आहेत पुणे प्रशासकीय विभागामध्ये, ठीक आहे. सर्वात पहिला जिल्हा लक्षात ठेवायचं पुणे, ठीक आहे, पुणे. त्यानंतर पुणे सातारा, पुणे सातारा. त्यानंतर आहे सांगली, पुणे सातारा सांगली. त्यानंतर कोणता आहे तो? हा आहे तो कोल्हापूर, कोल्हापूर. त्यानंतर सोलापूर, ठीक आहे, सोलापूर. सोलापूरला लक्षात ठेवायचं महाराष्ट्राचे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते सोलापूरला. तर असे 5 जिल्हे पुणे प्रशासकीय विभागामध्ये येतात, ठीक आहे. कोणकोणते येतात? तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर, किंवा पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व जिल्हे काय करायचं आहे? लक्षात ठेवायचे आहेत, ओके. म्हणजे प्रशासकीय विभागावाईज जर लक्षात ठेवले तर सहज लक्षात राहते, ओके. त्यानंतर तिसरा प्रशासकीय विभाग कोणता आहे हो? ठीक आहे, कोणता येतो तिसरा प्रशासकीय विभाग? इथं आपण डावीकडून उजवीकडे जर जातो, तिसरा प्रशासकीय विभाग कोणता येतो? नाशिक प्रशासकीय विभाग. मग नाशिक लक्षात ठेवायचं, नाशिक, बरोबर आहे. त्यानंतर नाशिक आणि महाराष्ट्रामधील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता आहे? तर नाशिक प्रशासकीय विभागामधील कोणता जिल्हा आहे? अहमदनगर. कोणता आहे तो? अहमदनगर, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. या अहमदनगरचं क्षेत्रफळ किती आहे? म्हणजे कारण आता 36 जिल्ह्यापैकी आपण एकाच जिल्ह्यात क्षेत्रफळ का सांगून राहिलो, ठीक आहे, कारण त्याच्यावर वैशिष्ट्यपूर्ण क्वेश्चन आहे की महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? उत्तर येतो अहमदनगर. मग त्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? तर लक्षात ठेवायचं 17,048 चौरस किलोमीटर. 17,048 चौरस किलोमीटर एवढं त्या क्षेत्रफळ येते, ठीक आहे. मग एक झाला नाशिक, एक अहमदनगर, ठीक आहे. त्यानंतर काय येते पहा? नंदुरबार. हा येतो नंदुरबार, बरोबर आहे, नंदुरबार. आता नंदुरबारच्या खाली काय घ्यायचं आहे? धुळे,
नंदुरबारच्या खाली धुळे घ्यायचं आहे आणि लगेच काय घ्यायचं आहे, जळगाव. येतं लक्षात? म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर हे 5 जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात, तर नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्हे किती आहे, तर 5 जिल्हे आहे. येतं लक्षात? किती प्रशासकीय विभाग झाले आपले, 3 प्रशासकीय विभाग झालेले आहेत. ठीक आहे, एक आहे तुमचा पुणे प्रशासकीय विभाग, एक कोकण प्रशासकीय विभाग आणि एक कोणता आहे तो नाशिक प्रशासकीय विभाग. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं हृदय किंवा महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेला प्रशासकीय विभाग कोणता, तर तो येतो औरंगाबाद प्रशासकीय विभाग म्हणजे संभाजीनगर प्रशासकीय विभाग. या विभागामध्ये एकूण जिल्हे किती आहेत, ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं किती आहेत, 8 जिल्हे आहेत. किती आहेत, 8 जिल्हे आहेत. बरोबर. मग ते 8 जिल्हे, आता 8 जिल्हे कोणते कोणते, तर लक्षात ठेवायचं एक आहे संभाजीनगर, एक कोणता आहे तो संभाजीनगर, ज्याला पूर्वी औरंगाबाद नावाने ओळखलं जायचं. ठीक आहे, संभाजीनगर. त्यानंतर जालना, लगेच त्याला लागून कोणता येतो, जालना. बरोबर आहे. त्यानंतर येतो परभणी, परभणी. त्यानंतर कोणता येतो, हिंगोली, परभणी, हिंगोली. बरोबर आहे. नंतर पहा महाराष्ट्राचं हृदय कोणत्या जिल्ह्याला म्हणतात, तर बीड जिल्ह्याला. पहा लक्षात ठेवा, बीड. बरोबर आहे. त्यानंतर पहा हा आहे लातूर. ठीक आहे, लातूरपासून कोणता जिल्हा तयार झाला, तर उस्मानाबाद, उस्मानाबाद जिल्हा आहे. बरोबर आहे. त्यानंतर नांदेड, शिखांची काशी म्हणून ओळखले जाते नांदेडला. बरोबर आहे. शिखांची काशी म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा आहे, तर नांदेड जिल्हा आहे. बरोबर. तर महाराष्ट्रामध्ये चौथा प्रशासकीय विभाग पाहिला आपण, संभाजीनगर प्रशासकीय विभाग. बरोबर आहे. मग संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, बीड आणि नांदेड अशी एकूण किती जिल्हे आहेत, 8 जिल्हे आहेत संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये. आता इथपर्यंत आपण पाहिलं. आता यायचं आपल्याला विदर्भामध्ये. मग विदर्भामध्ये एकूण जिल्हे किती, विदर्भामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती, ठीक आहे, तर विदर्भामध्ये एकूण 11 जिल्हे आहे आणि 2 प्रशासकीय विभाग आहेत. बरोबर आहे. 2 प्रशासकीय विभाग कोणते, एक अमरावती प्रशासकीय विभाग आणि एक नागपूर प्रशासकीय विभाग. ठीक आहे, आणि 11 जिल्हे कोणते ते आता आपल्याला पाहायचं आहे. तर सर्वात पहिले आपण पाहणार अमरावती प्रशासकीय विभाग. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये सर्वात पहिले लक्षात ठेवायचं अमरावती जिल्हा, अमरावती जिल्हा आहे. बरोबर आहे. त्यानंतर लक्षात ठेवायचं अमरावती झालं, इथं लगेच आहे अकोला, अमरावती, अकोला. त्यानंतर आहे वाशिम, अमरावती, अकोला, वाशिम. त्यानंतर हा येतो यवतमाळ, यवतमाळ. आणि नंतर येतो बुलढाणा, यवतमाळ आणि बुलढाणा. बरोबर आहे. हे झाले तुमचे 5 जिल्हे. बरोबर. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा. आता सर्वात शेवटचा प्रशासकीय विभाग कोणता आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, डावीकडून उजवीकडे जर आपण पाहिलं तर उजवीकडे कोणता आहे तो नागपूर प्रशासकीय विभाग. मग त्या नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती, 6. अमरावतीमध्ये किती, 5. बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एक येतो नागपूर जिल्हा. कोणता येतो, नागपूर जिल्हा येतो. ठीक आहे. या ठिकाणी वर्धा जिल्हा येतो, गांधीजींचा जिल्हा म्हणून ओळखला जाते. ठीक आहे. त्यानंतर चंद्रपूर, कोणता येतो, चंद्रपूर. त्यानंतर आहे गडचिरोली, गडचिरोली. बरोबर. किती झाले, 4 जिल्हे झाले, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली. आणि एक आहे भंडारा. कोणता येतो, भंडारा. आणि शेवटी येतो गोंदिया. ठीक आहे, कोणता येतो, गोंदिया, भंडारा आणि गोंदिया. ठीक आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत, तर 36 जिल्हे. प्रशासकीय विभागानुसार तुम्हाला खूप सोपे जाणार. ठीक आहे. आणि पाठांतर झाल्याच्या नंतर तुम्ही किती सेकंदामध्ये हा व्हिडिओ बनवू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला इथं सांगू शकतो. ठीक, तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला स्टॉपवॉच सुरू करायचे आहे. स्टॉपवॉचमध्ये मी म्हटलं तेवढं स्टार्ट करायचं आणि मी म्हटलं त्यावेळेस स्टॉप करायचं. ओके. आणि किती सेकंदामध्ये हे जिल्हे आपण सांगू शकतो. ठीक आहे. याचं एक उदाहरण आपण डेमो या ठिकाणी पाहूया. ठीक आहे. स्टार्ट. पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड. त्यानंतर अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया. स्टॉप. येतं लक्षात. म्हणजे काही सेकंदामध्ये आपण हे 36 जिल्हे सांगू शकतो. ठीक आहे. आणि प्रशासकीय विभागानुसार जर त्याचा डिवायडेशन आपण व्यवस्थित जर करत असेल तर आपल्याला हे जिल्हे आरामात आपल्याला लक्षात राहू शकते. आता हे जिल्ह्यांचा टॉपिक पाहण्याच्या मागचं काय कारण, ठीक आहे, कारण जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जिल्हे माहीत असले तर ज्यावेळेस तुम्हाला टॉपिक पाहायचे असतात, महाराष्ट्रातील पर्वत, महाराष्ट्रातील पठार, ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्रातील नदी प्रणाली, बरोबर आहे, महाराष्ट्रातील उपडोंगर रांगा, महाराष्ट्रातील हवामान, महाराष्ट्रातील मृदा, महाराष्ट्रातील लोकसंख्या, हे सर्व टॉपिक पाहत असताना जिल्ह्यांचा उल्लेख होतो.
ठीक आहे, कोणती डोंगररांग कोणत्या जिल्ह्यातून गेलेली आहे, कोणती नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते, किती जिल्ह्यातून वाहते. तर या सर्व टॉपिकसाठी जो बेस आहे तो आहे तुमचा हे आजचं लेक्चर. ठीक आहे, तर अत्यंत महत्त्वाचं लेक्चर आपलं आजचं या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला जर आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना अवश्य शेअर करायचं आहे. आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला ॲप्टॅट एज्युटेक या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला लाईक करायचं आहे, व्हिडिओला त्यानंतर सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. धन्यवाद.